आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय रे मणी, हे फुलांचे एवढे का? हा साहेब, आता फंक्शन म्हटलं तर हे फुलावाल्यांचे रेट जास्त असतात आणि आपल्याला घाई असते, त्यामुळे आपण काही बोलूही शकत नाही. त्यात खासदारांच्या घरचा कार्यक्रम म्हणजे लुटण्याचं लायसन्सच मिळालेलं असतं त्यांना. खासदार होण्यासाठी आम्हाला काय काय करावं लागतं हे त्यांना नाही कळणार. असो, बाकीची सगळी बिलं बघितलीस तू? हा, सगळी. हा, एक टेम्पोचं बिल राहिलंय आणि नेमकं गेस्ट हाऊस मध्ये. मी लगेच घेऊन येतो. अरे कशाला, राहून दे ना, नंतर दाखव मला. नाही नाही साहेब, नंतर नको. नंतरमुळे अंतर पडतं आणि त्यामुळे गैरसमज होऊ शकतो. मी आणतो, 2 मिनिटं प्लीज. निघायला हवं. मणी सरांचा फोन. हा मणी सर, बोला की. हॅलो स्वानंदी, तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. का हो, काय झालं? नाही, मी बराच वेळ झाला दरवाजा ठोकतोय, दार लॉक झालाय आतून. तुम्ही आतमध्ये नाहीये का? अहो, मी घरात नाहीये आपल्या. मग कुठे आहात? मी आतल्या खोलीत आहे. शालिनी मॅडमनी ही रूम साफ करायला सांगितली होती मला. अच्छा, मग म्हणजे तुम्ही तिथे आहात, तर मग आतमध्ये कोण आहे? कारण की आतून लावलेला आहे दरवाजा. आपल्या घरात कोणी नाहीये. कोणीच नाहीये? नाही. अहो, पावसामुळे लॉक झालं असेल ते दार. तुम्ही एक काम करा, माझ्याकडे चावी आहे, इकडे या आणि चावी घेऊन जा. बर, ठीक आहे, मी आलोच. गेला वाटतं हा मणी. मला पण निघायला हवं आता. हो, शिट! हा मूर्ख मणी मला लॉक करून. देवा, का परीक्षा बघतोयस माझी? मी काय करू? स्वानंदी आणि मणी आतमध्ये आले तर माझी काही खरी नाही आता. देवा प्लीज प्लीज. मी मूर्ख, इकडे फोन पण नाही आणलाय मी. प्लीज प्लीज, मी पुन्हा असं काही नाही करणार. स्वानंदी, अहो तुम्ही ही धुळीतली काम का करत बसलाय? अहो, घरचं काम आहे ना हे. शालिनी मॅडम म्हणाला नोकऱ्याला नाही सांगू शकत, आणि थोडंसंच आहे. आज नाही झालं तर उद्या करेल. आपण या धुळीमुळे त्रास होईल तुम्हाला. नाकातोंडात धूळ गेल्यानंतर त्रास होणार नाही का? नाही होणार मणी सर त्रास, नका काळजी करू. रुमाल तरी बांधा. अहो कशाला? बांधा. अहो खरंच नको, आणि माझे हात खराब आहेत असे. बरं थांबा. ओके, किल्ली किल्ली देता ना? हा. तर मला प्रश्न पडला, दार आतून कसं लागलं? म्हणजे याआधी कधीच असं घडलं नाहीये. अहो मणी सर, पावसाने दार बंद झालं असेल, नका एवढी काळजी करू. आता चावी दिली आहे ना, जाऊन बघा कोणी आहे का घरात. बरं, मी साहेबांच्या कामात अडकलोय, तिथून फ्री झालो की लगेच येतो मदतीला. आणि तुम्ही हे जड काम वगैरे करू नका, मी आलोच.
कोण आहे? कोण आहे आतमध्ये? सुजित, तू इथे काय करतोयस? संचिता, तू इथे काय करतेस? मी तुला सगळं सांगते, आत्ता निघ. थांब जरा. संचिता, काय प्रकार आहे? तुला आत कोणी डांबून ठेवलं होतं? तुला बाहेरून कडी कोणी लावली होती? सुजित, मला कळेल का हे काय चाललंय ते? तू हळू बोलशील का प्लीज? हे बघ, मी सगळं सांगते तुला, आत्ता नको, आत्ता ह्या सगळ्या चौकशा नको करूस, प्लीज प्लीज प्लीज. आता निघूया इथून आपण. चल चल, संचिता, मी काय? सांगते सगळं. चल चल. संचिता, मला सांगणार आहेस का तू? मी हे सांगते बघ, तू मला. सांगत नाहीस ना सुजित, तोवर जरा मला. please. तुम्ही दोघं इकडनं हा ते हा मग आम्ही कुठूनही येऊ, इथून तिथून, वरून खालून, या बाजूने त्या बाजूने. अरे मणी, आमचंच घर आहे ना हे, आणि त्यात आमचं लग्न झालंय. आम्हाला वाटलं आज आजूबाजूला फिरावंसं. आता त्यासाठीही आम्ही तुझी परमिशन घेऊ का? म्हणे इकडून कुठून. चल. आनंदी सकाळी निघताना सगळं घर आवरून निघाल्या होत्या. या वस्तू अशा इथे खाली कशा? किती सुंदर मूर्ती आहे ही. सगळ्याच मूर्त्या